मंडळी नमस्कार. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ही म्हण आपण ऐकली असेल. अगदी ती म्हण भाजपच्या विषयात तंतोतंत लागू पडते. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्यावर प्रेम करणारे अपक्ष यांचं मिळून बहुमत झालं असतं. भाजपला बहुमतापासून केवळ म्हणजे आत्ता 137 आहे, मॅजिक फिगर 145 आहे, म्हणजे 5 अधिक 3 8 मतं दूर ठेवणारे झारीतले शुक्राचार्य कोण असतील तर ती भाजपचीच माणसं आहेत असं माझं मत आहे. म्हणजे षडयंत्राच्या तुषारांनी भाजपला अस्वस्थ केलंय आणि हे कोण आहेत, यांना काय करायचंय हे भाजपला कळलं पाहिजे. भाजपच्या अफाट प्रचंड यशानंतर काही विषय समोर येणं आवश्यक आहे. तसं मी केंद्रातल्या भाजपच्या विषयातही सांगतोय. केंद्रामध्ये विशिष्ट समुदायाच्या अधिकाऱ्यांनी लॉबी करून उत्तर प्रदेशामधल्या अधिकाऱ्यांनी लॉबी करून उत्तर प्रदेशावरच्या भूमीत भाजपची हार व्हावी यासाठी जे प्रयत्न केले त्याचा परिणाम उत्तर प्रदेशच्या निकालावर आपल्याला दिसला आणि मोदी बहुमतापासून दूर राहिले. अंतर्गत बंडाळी, अंतर्गत कागाळ्या यांनी भाजपला स्पष्टपणे बहुमतापासून केंद्रातल्या सरकारमध्येही दूर ठेवलं आणि महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये येता येता दूर केलं. यातल्या साधर्म्याला ओळखणं आवश्यक आहे. मी खूप धाडसाने आणि गांभीर्याने बोलतोय. खरं तर एका विजयी झालेल्या, सत्तेत येणाऱ्या, सत्तेतून त्रास देऊ शकणाऱ्या, मला हे होऊ शकतो ना व्हायला काय झालं, त्रास देऊ शकणाऱ्या पक्षाच्या अंतर्गत बंडाळीविषयी बोलणं, धोक्याचा इशारा देणं, घंटा वाजवणं आपलं काम आहे. जागल्यानं जागल्याचं काम करावं. भाजपच्या अशा अनेक जागा आहेत ज्या बंडाळीमुळं पडल्या आणि बंडाळी करून सुद्धा घंटा फायदा झाला नाही, अशाही जागा आहेत. मी तुम्हाला जाग करतोय. लक्षात घ्या, एका ठिकाणचे प्रयत्न अपयशी झाले, पण ते प्रयत्न करणारं कोण होतं आणि काय घडलंय हे समजून घेणं आवश्यक आहे. मी तुम्हाला बडनेरा या विधानसभा मतदारसंघातल्या लढतीविषयी सांगणार आहे. बडनेराची लढत मोठी इंटरेस्टिंग झाली. बडनेरात काय होईल याविषयी लोकांच्या मनात शंका होत्या. शंका असण्याचं कारण देखील तसं होतं. अमरावतीत नवनीत राणा पराभूत झाल्यावर बडनेरात त्यांचे पती रवी राणा विजयी होतील का हाच मोठा प्रश्न होता. चला आता मी तुम्हाला आकड्यांकडे घेऊन जातोय. आकडे स्क्रीनवर बघा. हे आकडे तुम्हाला त्या विजयाच्या बाबतच्या सगळ्या गोष्टी सांगतील, दाखवतील. इथे रवी राणा आपल्या राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाकडून उभे होते. रवी राणांना मिळालेली मतं तुम्ही बघताय, 1,27,800 अशी काहीशी मतं आहेत. त्यांच्या विरोधातल्या अपक्ष उमेदवार प्रीती संजय बंड यांना 60,826 मतं मिळाली. तर BSPचे उमेदवार 7,121 मत घेतले. यातल्या आकड्यातलं नाव तुम्हाला जरा ठळक करून मुद्दाम दाखवतो. हे नाव आहे तुषार पंडितराव भारतीय. अर्थात मोठं बंड करून तुषार भारतीयांना मिळालेली मतं होती 3,337. हे तुषार पंडितराव भारतीय कोण आहेत? हे तुषार पंडितराव भारतीय भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकांची धुरा सांभाळणाऱ्या श्रीकांत पंडितराव भारतीय यांचे सख्खे बंधू आहेत. ज्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये, मी पुन्हा म्हणतोय, भूमिहारांचा विजय यासाठी सांगितला, लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचाराची धुरा आपल्या समर्थ खांद्यावरती घेतली होती आणि जो काही पराभव भाजपचा झालेला आहे तो आपण बघितला. काय यश मिळालं, किती यश मिळालं, कोण कोण पराभूत झालं, यांचे किती जवळचे गेले, हे सगळं आपण बघितलं. बडनेरामध्ये
तुषार पंडित भारतीय हे महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात यल्गार करून उभे राहिले. जमलं नाही. भाजपच्या कार्यालयात जी प्रतिष्ठा, जो सन्मान, जो मान, जे वातावरण, जे वलय आहे ते बडनेऱ्यात मिळालं नाही हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. भाजपला कळलं पाहिजे आपल्या कोणत्या माणसाला सन्मान आहे हे कळलं पाहिजे. सख्या भावाला बडनेरा विधानसभा मतदारसंघात 3 लाखाच्या विधानसभा मतदारसंघात 3000 मतं पडतात म्हणजे किती क्षमता आहे ते तपासलं पाहिजे. काय क्षमता आहे हे तपासलं पाहिजे. जास्त मतं पडली असती, समजा 30,000 पडली असती तर तुमची जागा पडली असती की. अशा अनेक ठिकाणी दगाफटका भाजपला झालेला आहे. लोकांना आव्हान करत होते, सजग रहो, बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है. मग रवी राणा या हिंदू उमेदवाराच्या सोबत महायुतीच्या एक है तो सेफ हैचा नारा लावणाऱ्या भाजपच्या संघटन मंत्र्याला तिथे रवी राणांच्या सोबत एक करून सेफ करायची भूमिका का नाही आली? का फक्त आम्हीच सांगून बोंबलायचं, आम्हीच मार खायचा, आम्हीच केसेस अंगावर करून घ्यायच्या आणि तुमची काही जबाबदारी नाही? श्रीकांत भारतीयांचा भाऊ उभा राहतो कसा आणि तो सेफ कसा ठेवत नाही हा प्रश्न माझ्या मनाला भाजपचा एक मतदार म्हणून पडतो, स्वाभाविकपणे पडतो. या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. दुसरं, लातूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवार यांच्यामधलं अंतर खूप कमी आहे. सरळाचा असेल. भाजपला परंपरागतरित्या लढवायला सुरू केल्यापासून 65,000च्या आसपासचं मतदान पडत आलंय. म्हणजे भाजपची तिथली वोट बँक ही 65 ते 70,000 इतकी आहे. पण लातूर मधल्या भाजपच्या उमेदवाराला 1,10,000 मतं पडलीत. आपण 70 जरी वोट बँक धरली तरी 40,000 मतदान जास्त घेऊन देशमुखांची लीड कापली आहे. अजून एक महत्वाचा मुद्दा, वंचितच्या उमेदवारांनी अपेक्षेपेक्षा कमी मतं घेतली, त्यामुळे त्याला मतं मिळाली असं गृहीत धरायचं नाही. अख्तर मिस्त्रींना 1700-1800 मतं मिळालीत मुस्लिम उमेदवाराला, त्यामुळे तिथे मतविभागणी झाली असं गृहीत धरायचं नाही. तरीही 40,000 मतं जास्त घेतलीत भाजपच्या उमेदवारांनी. यांना पराभूत करणारं कोण होतं? 400-500 मतांचं मालक असलेली आणि कधीच निवडून न येण्याची क्षमता नसलेली मंडळी आम्हाला करा म्हणून पुढे लागली होती. या कुऱ्हाडीच्या दांड्यांनी आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. प्रदेशाच्या भाजपला हे समजत नसेल आणि अशा अनेक जागा भाजप जाऊ देत असेल तर यावर भाष्य झालं पाहिजे. मी अशा अनेक मतदारसंघातले आकडे देऊ शकतो की कुठे गडबड झाली आहे. ज्या जागा पडल्या त्या सुद्धा पडल्या नसत्या. भाजपचा स्ट्राईक रेट 99% आला असता. इतका मतदार हिंदू म्हणून तुमच्या बाजूने उभा होता. पण तुम्ही हिंदूंचा घात केलाय हे लक्षात ठेवा. या तुषार सिंचन न म्हणता हे काळे तुषार डाग जे भाजपवरती पडलेले आहेत बंडाचे ते ओळखावेत आणि याची दुरुस्ती करावी एवढंच अपेक्षित आहे. नमस्कार.